तर थोडंसं कॅमेराचं वरती खाली होत होतं. आता मी त्याला करून घेतलं आहे. साईड बाय साईड पकडायला गेली की हे होतं, साईड बाय साईड पकडायला गेले की तो लगेच व्हिडिओ बंद होतो. त्याच्यामुळे चला आता आपण तिकडून हे असं सगळं असं लिहिलेलं आहे. तर आपण इकडून असं पूर्ण एक असा छानसा राऊंड मारूया. हे तुम्हाला एक सांगते, हे जे नक्षत्र आहे मित्रांनो, तर यामध्ये 27 नक्षत्रांच्या बिलकुल, हे बघा आता हे 27 नक्षत्रांचे बोर्ड आहेत आणि याच्या बिलकुल पुढे तुम्हाला 12 राशींचेही बोर्ड दिसतील. तर आधी आपण की नाही हे करूया, नक्षत्र किंवा राशी बघूया आता. हां, तर आपण राशींचा नंतर दाखवूया. आधी हे ज्या गार्डनचं नाव आहे नक्षत्र गार्डनप्रमाणे आधी नक्षत्रांचाच अभ्यास असणार आहे. तर हे बघा अश्विनी नक्षत्र लिहिलेलं आहे इथे. आणि हे अश्विनी नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 चंद्र नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे, जे त्यांच्या चिन्हात घोड्यांचे डोके दर्शवलेले आहे. बघा घोड्यांचं डोकं आहे, त्याच्या चिन्हामध्ये घोड्याचं डोकं दर्शवते. आणि हे वेग, चैतन्य आणि वेगवानतेच्या ऊर्जेशी संबंधित आहे. हे जे अश्विनी नक्षत्र आहे, घोड्यांचं त्याचं डोकं आहे, हेड. आणि बहुतेकदा गतिशील आणि साहसी स्वभाव दर्शवतं ज्या व्यक्तीचं अश्विनी नक्षत्र असेल. आणि स्वातंत्र्य आणि आत्मसुधारणेची इच्छा अशा लोकांमध्ये फार असते आणि यांचा साहसी स्वभाव असतो. तर त्यांच्या साहसी स्वभावाचं दर्शन जगात जेवढे साहसी व्यक्ती असतील समजून जायचं ते अश्विनी नक्षत्रातील असतात. तर त्यांच्याशी गुण असतात. दुसरं नक्षत्र आहे आपलं भरणी नक्षत्र. हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी दुसरे आहे. योनी किंवा स्त्री पुनरुत्पादक अवयवाचे प्रतीक आहे. हे परिवर्तन, पुनर्जन्म आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्राशी संबंधित आहे. भरणी नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तींमध्ये एक शक्तिशाली आणि तीव्र ऊर्जा असते असे म्हटले जाते. ते सहसा दृढ निश्चय, धैर्य आणि आत्मअभिव्यक्तीची तीव्र इच्छा प्रदर्शित करतात. तर हे भरणी नक्षत्राचं सिंबल बघा योनीसारखं आहे. तर आता आपण तिसऱ्या नक्षत्राकडे वळूया. तिसरं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र. हे बघा कृतिका नक्षत्र. कृतिका नक्षत्र ज्याला अग्नीचा तारा म्हटलं जातं आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 चंद्र नक्षत्रांपैकी तिसरे आहे. तर जे लोक कृतिका नक्षत्रावर जन्मतात तर ते अग्नीच्या घटकांशी संबंधित असतात. आणि कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये गतिमानता आणि उत्कंठ स्वभाव असतो त्यांचा. आणि असं मानलं जातं की हे लोक नेतृत्व, साहस आणि दृढ निश्चय महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या स्वभावात काय होतं, आजकाल खूप अनबॅलन्स लोक राहत आहेत. तर अशा वेळेला जर दृढ निश्चय केलेले व्यक्ती की ज्याला जे करायचं ते करायचं, तर ती दृढ निश्चयाची व्यक्ती ही कृतिका नक्षत्रातली असते. आणि त्यांचं उद्देशाची तीव्र भावना असते. जे त्यांनी एकदा जीवनात कुठलं उद्देश त्यांनी मानलं तर त्या उद्देशाला धरूनच ते चालतात. तर हे नक्षत्र प्रतिकात्मकपणे घटक म्हणजे कापून जाळणे किंवा शुद्धीकरणाशी जोडलेलं आहे. एखाद्याच्या जीवनात परिवर्तन आणि शुद्धीकरणावर जोर देतं. तर असं हे कृतिका नक्षत्र आहे, जे तिसरं आहे. आता आपण चौथ्या नक्षत्राकडे वळूया. रोहिणी नक्षत्र आहे चौथं. तर रोहिणी नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या 27 चंद्र नक्षत्रापैकी ह्याचं आहे नंबर 4. तर हे काठ किंवा रथाचे प्रतीक आहे. चंद्राचे पोषण ऊर्जेशी त्याचा संबंध असल्यामुळे चंद्राचं पोषण, चंद्र बघा हा शब्द, चंद्राचे पोषण कृतिका रोहिणी नक्षत्र. तर बहुतेक वेळा प्रजनन आणि विपुलता, चंद्र मनचा कारक आहे ना, मनाचा, तर कामुकता. आणि रोहिणी नक्षत्राखाली जन्मलेल्यांना सौंदर्य आणि कलात्मकतेची खोल प्रशंसा सोबतच एक आकर्षक आणि चुंबकीय व्यक्तिमत्व असल्याचे मानले जातं. तसं हे चौथं रोहिणी नक्षत्र आहे.
आणि हे बघा असे छान प्रत्येक असे बोर्ड गोल गोल लिहिलेले आहे. त्यानंतर आपलं आहे मृगशिरा नक्षत्र. तर मृगशिरा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 5वे नक्षत्र आहे. आणि हरणाच्या डोक्याचं हे पाहू शकता, हे बघा हरणाच्या डोक्याचं प्रतीक आहे. तर हरणाच्या डोक्याचं प्रतीक आहे. हे नक्षत्र शोध रिसर्च, कुतूहल आणि सत्य शोधनाशी जोडलेले आहे. मृगशिरा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जिज्ञासू मन, साहसाची आवड आणि कलेची ओढ असते, ज्यामुळे ते सर्जनशील आणि साधन संपन्न व्यक्ती बनतात. तर असं हे 5वं. आता आपलं 6वं आद्रा. तर आद्रा नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 6वे चंद्र नक्षत्र, जे अश्रूंद्वारे प्रतीक आहे. आपल्या अश्रूचं प्रतीक आहे. अश्रू डॉट म्हणजे आपण नाही का बोलतो एक पाण्याचा थेंब असं. तर हे दुःखातून परिवर्तनाची ऊर्जा दाखवतं. मित्रांनो, आपण ज्या वेळेला आपल्याला एखादं दुःख होतं तर आपलं काय होतं, आधी आपल्या डोळ्यात अश्रू येतात. तर अश्रू हे आर्द्रता, आपण बोलतो ना हवेमध्ये पण खूप आर्द्रता आहे, तर शोषून घेण्याची शक्ती असते. तर तुमच्या मनामध्ये जी भावना उत्कंठ होते, तुम्हाला क्रोध येतो, तुम्हाला आनंद होतो, तुम्हाला राग येतो, तर अशा कुठल्याही मानवी मनाच्या भावनेला अश्रूंची साथ लाभते. म्हणजे ती आर्द्रता आपले बॉडी शरीर ते शोषून घेतं. आपलं ती जी काही भावना असते ती डोळ्यातनं बाहेर पडते, ते ही आर्द्र नक्षत्र. तर हे राहू ग्रहाशी संबंधित आहे, जे गोंधळात टाकणारे आणि अप्रत्यक्षित गुण दर्शवते. आता गोंधळात टाकणारे म्हणजे विचार करा, ज्या वेळेला आपल्याला अनेक आपलं विचारांचं वादळ आपल्या मनात आलेलं असतं, एखादी समस्या आलेली असते, एखादं दुःख झालेलं असतं, प्रिय व्यक्ती सोडून गेलेली असते, तर त्यावेळेला आपल्याला खूप गोंधळ झालेला असतो मनात, मागचे पुढचे जीवनात सगळे आपण भावनिक असे गोंधळ चाललेला असतो. तर गोंधळात टाकणारं हे ते आर्द्र नक्षत्र आहे. तर आता आपण वळत आहोत पुनर्वसू. तर हे पुनर्वसू नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 7वे नक्षत्र आहे आणि जे बाणांच्या थरथराचे प्रतीक आहे. आता ज्या वेळेला आपण बाण जोडतो तर त्यावेळेला बघा, जेव्हा आपण बाण जोडतो त्याला तर त्याला थरथराट म्हणजे आता पुढे ह्याचं काय होणार आहे. शब्दांचे बाण असतात मित्रांनो. ज्या वेळेला आपण बोलतो, या 2 ओठांमधून जीभ आपलं उच्चारण करते, तर बाणही आपल्या शत्रूचं काय थरथराट होतं ज्या वेळेला बाण समोर दिसतं, तर शत्रूची घाबरगुंडी उडते, शत्रू एकदम घाबरून जातो. तर त्याचं हे प्रतीक आहे. हे बघा असं. माझा कॅमेरा सारखा खाली येतोय, तर त्याला ह्या बाजूनं एक हे आहे. आता स्क्रूड्रायव्हर पण सोबत घेऊन जावं लागणार आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला ते खाली आलं की त्याला, कारण नवीनच आहे तो, मलाही असं धरावंच लागते. तर थरथराचे प्रतीक आहे. अर्थातच कोणी समोरच्या व्यक्तीनं एखाद्याने आपल्याला अपशब्द वापरले, वाईट शब्द, तर आपल्याला थरथर होतो, राग येतो की तसं. म्हणजे हे जे नूतनीकरण, पुनर्जन्म आणि द्वैत भावनांशी संबंधित आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्ती अनुकूलनक्षम आणि साधन संपन्न आणि जीवनात नवीन संधी किंवा दुसऱ्या संधी शोधत असल्याचे मानले जाते. म्हणजे साहजिक आहे, दंडित झालेला व्यक्ती एक तर स्वतःला सुधारतं किंवा अजून काही वेगळे काही प्रतिक्रिया देते. तर असं हे पुनर्वसू. तुम्ही बघा, आपण मनुष्य पण आपण एखादा शब्द ऐकतो बघा, पुनर्वसन. एखादी आपदा येते, एखादं काही नैसर्गिक संकट, आत्ताच महाराष्ट्रात महापूर आला, तर त्यांचं अजून काही पुनर्वसन केलेलं नाही आहे. तर पुनर्वसू नक्षत्राचंच आहे की साधन संपन्न आणि जीवनात नवीन संधी, की तुम्हाला तिथे नवीन प्रस्थापित केलं जातं, नवीन पद्धतीनं नवीन असं. म्हणून पुनर्वसन आणि पुनर्वसू नक्षत्र. आता हे आपण पुष्य नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 8वं नक्षत्र आहे. हे गाईच्या कासेचे प्रतीक आहे आणि पोषण आणि वाढ दर्शवतं. कास म्हणजे शेपूट ना हो, पाठीमागे नाही, कास नाही, ही पुढची भाग. मग कास म्हणजे दुधाची कास म्हणजे. अच्छा, हां, दूध काढतो ते कास. समजलं बघा. तर इकडे आपल्या छान एक मैत्रीण आहेत, त्या सांगतायत. तर गाईच्या कासेचे प्रतीक आहे. हे बघा, हे असं कास आहे ती.
काल मी सांगितलं मामा तिथे होते की जरासं ना हे पेपर घेऊन हे पुसा, फक्त एक टाइम रोज एक टाइम पुसायचं. पाणी आता चालू झालं आता हा, एक फडका घेऊन पुसलं की तर कासेचं प्रतीक आहे गाईच्या. आणि हे पोषण साहजिक आहे. गाईची कास म्हणजे दूध देतो आपल्याला, दुधामुळे पोषण होतं, वाढ दर्शवतं. पोषण आणि वाढ दर्शवतं. हे शनी ग्रहाशी संबंधित आहे. आता शनी आला अर्थात म्हणजे शिस्त तर शिस्त आणि जबाबदारी दर्शवते. पुष्य नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये काळजी आणि पालनपोषण करणारे गुण असतात, ज्यामुळे ते उत्कृष्ट काळजीभाव आणि कुटुंब अभिमुख व्यक्ती बनतात. तर असं हे आपलं 8वं नक्षत्र झालं. आता 9व्या नक्षत्राकडे वळूया. तर हे आश्लेष आहे. आश्लेष नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 9वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक गुंडाळलेल्या सापाचे आहे. हे बघा, गुंडाळलेल्या सापाचे असं असं असं. तर हे नक्षत्र परिवर्तन आणि गुप्तता. आता विचार करा, माझ्या मनात होतं ते तिथे आलं की ज्या वेळेला आपण असं म्हणजे गुंतागुंत, गुप्तता. तर हे गुप्ततेचं आणि गुप्त शक्तीशी संबंधित आहे, गुप्त शक्ती. तर आश्लेष नक्षत्राखाली जन्मल्याना सशक्त अंतर्ज्ञान, भावनिक खोली आणि तीव्र आणि संरक्षक असण्याची प्रवृत्ती सापाच्या प्रतीकाप्रमाणे असते असे मानले जाते. सापाला कोण घाबरत नाही सांगा. त्याला एक स्वतःची गुप्त शक्ती असते, त्याचं दर्शनानंच घाबरगुंडी उडते. तर आता आपण दुसऱ्या नक्षत्राकडे. तर हे मघा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 10वे चंद्र नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक सिंहासन आहे. बघा, सिंहासन म्हणजे ते मुकुट असतो ना राजाचा. हे बघा, ज्याचे प्रतीक सिंहासन किंवा शाही पालखी आहे. तर या 27 नक्षत्रापैकी हे शाही नक्षत्र दिसतंय. बघूया काय सांगता येते. तर ते नेतृत्व पहा की शाही पालखी, नेतृत्व, कुलीनता आणि परंपरा आणि वंशाच्या खोल जाणीवेशी संबंधित आहे. मघा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये शाही गुण, कर्तव्याची तीव्र भावना आणि कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्याची इच्छा असते असे मानले जाते. तर आता जेवढे आपले नेतृत्व गुण असतात, जेवढे आता राजकीय व्यक्ती वगैरे आहेत, तर अशा व्यक्तींना नक्कीच ते मघा नक्षत्रात ते असू शकते असंच म्हणायला हरकत नाही आहे. कारण कोणी असं सहसा बनत नाही ना, मोठी मोठी व्यक्ती जेवढे होऊन गेलेत राजकीय क्षेत्रात. तर आता हे 11वे नक्षत्र आहे पूर्वा. तर फाल्गुनी नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 11वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक झुलणारा झुला. हे बघा, झुलणारा झुला आहे. आणि पलंगाच्या पुढच्या भागानं केले आहे. हे प्रेम, कामुकता आणि जीवनातील सुखांशी संबंधित आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेले लोक करिश्माई, रोमॅन्टिक आणि सामाजिक संवाद आणि सर्जनशील प्रयत्नांचा आनंद घेतात. त्यांना नैसर्गिक मनोरंजन करणारे आणि सौंदर्याचे प्रेमी बनवले असे मानले जाते. तर असं हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. आता आपण दुसऱ्या नक्षत्राकडे वळूया. तर हे 12वं नक्षत्र आहे, याचं नाव आहे उत्तरा फाल्गुनी. एक पूर्वा फाल्गुनी 11वं आणि 12वं उत्तरा फाल्गुनी. तर उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र ह्याचं सिम्बॉल आहे पलंग किंवा हॅमॉक. हे बघा, हे असं. तर मागील भागानं केलं आहे हे वचनबद्धता. हे बघा, सिम्बल बघा ना, एकात एक बघा ना, हे कुठेही तुटलेलं नाही आहे. म्हणजे वचनबद्धता, जबाबदारी आणि एखाद्याच्या श्रमाच्या फळाशी संबंधित आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कर्तव्याची तीव्र भावना, भागीदारी आणि कौटुंबिक जीवनाची इच्छा आणि त्यांच्या कामात समर्पण असते, ज्यामुळे त्यांना विश्वासार्ह आणि काळजी घेणारं मानलं जातं. तर असं हे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, जे 12वे नक्षत्र आहेत. आपण 13व्या नक्षत्राकडे वळूया. तर हस्त नक्षत्र, साहजिक हस्त म्हणजे हात. आपण नाही का बोलतो अमुक तमुक व्यक्तीचा हस्तक आहे. हस्त म्हणजे आपण एखाद्याची
बित्तम बातमी पोहोचवतो. एखाद्याला त्रास कसा द्यायचा, एखाद्याला वाईट कसं वागणूक द्यायची, एखाद्याच्या मनामध्ये एखादं काही चांगली व्यक्ती काही काम करत असतात. तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये अशी खूप लोक असतात की जे खूप चांगली कामं करत असतात, तर त्यांचे पाय कसे पाठी खेचायचे, तर प्रॉक्सी वॉर केलं जातं. तर प्रॉक्सी म्हणजे हस्त. तर हे हस्त नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 13वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक खुल्या हातानं किंवा तळ हाताचे आहे. हे प्रकटीकरणाच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करते. प्रकटीकरण प्रॉक्सी. आणि कौशल्य, कारागिरी, बघा कारागिरी, निपुणतेशी हेरगिरी तर संबंधित आहे. हस्त नक्षत्राखाली जन्मलेले लोक प्रवीण, समस्या सोडवणारे, त्यांच्या कामात सावध असतात. आणि कारागीर, शल्यचिकित्सक, डॉक्टर वगैरे पण बघा त्यांच्या हातानं ती कामं केली जातात स्वतः. अशी शल्यचिकित्सक, अभियंते हे इंजिनियर वगैरे हे पण पहा ना, एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग करतात, तर ते हस्त नक्षत्रावर जन्मलेले नक्कीच असतील, कारण ते अचूक आणि कुशल हातांची आवश्यकता असलेले असे हस्त नक्षत्रावर जन्मलेले व्यक्ती असतात. तर मित्रांनो, आता हे झालं आपलं 13. आता 14व्या नक्षत्राकडे आपण वळूया. तर चित्रा नक्षत्र. आणि हे सुंदर झाड आलं आहे चित्रा नक्षत्र. खाली पहा, इतकं सुंदर झाड आलं आहे की हे नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 14वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक चमकदार दागिने किंवा मोती आहे. हे सर्जनशीलता, सौंदर्य आणि व्हिज्युअलायझेशन सामर्थ्याशी संबंधित आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळे पाहणं, लुक, चमक. एखादं चमकणारे वस्तू, सोनं आपण पाहतो, पटकन आपला लुक तिकडे जातो. हिरा चमकत असतो, लुक. आकर्षक व्यक्तिमत्व असलेली पण आपण लुक पाहतो. तर हे काय दर्शवतं की व्हिज्युअलायझेशन. तर असं हे. आणि त्याचं सिम्बलच बघा ना, बहुतेक ताराच आहे, चित्रा. तर संबंधित आहे. चित्रा नक्षत्रांतर्गत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कलात्मक प्रतिभा, सौंदर्यशास्त्राची तीव्र जाणीव आणि अभिव्यक्तींची इच्छा असते असे मानले जाते, ज्यामुळे ते फॅशन, डिझाईन किंवा व्हिज्युअल आर्ट्स यासारख्या क्षेत्रात कुशल बनतात. विचार करा, हस्त हातानं काम करणारे, ज्यामध्ये अभियंते येतात, शल्यचिकित्सक येतात. त्यानंतर त्याच्यानंतर दुसरं नक्षत्र येतं त्याच्या खालचं, तर हे चित्रा नक्षत्र. तर कपडे, डिझायनिंग वगैरे, एखादा आकर्षक पेहराव असतो, एखादा छान एक वेगळंच असं डिझाईन केलेलं कापड असतं, पेहराव असतं, आपण पटकन त्याच्याकडे बघतो. तर तुम्ही त्याच्यातले गुण ह्याच्यात पण आले, त्या हस्त नक्षत्राचे गुण. विचार करा, एखादी सुंदर बिल्डिंग बांधली एखाद्या अभियंतानं, इंजिनियरनं, आणि आपण तिला बघत राहतो, अरे वा ही कशी बांधली ना, केवढी उंच तर असतातच आजकाल, परंतु काही खूप अशा सुंदर कला वापरून अशा बनवल्या जातात आजकाल बिल्डिंग. तर असं आहे हे चित्रा नक्षत्र. तर मी तुम्हाला आधी मी सांगितलं असेल, कदाचित बोलता बोलता मला आठवण नसेल, परंतु मी सांगते की मित्रांनो, 12 राशी आणि 12 राशी स्वभाव असलेले व्यक्ती, तर ते कसे असतात, पहिली रास ते 12वी रास, असं ते एकमेकात असे ते सतत त्यांचे स्वभाव असे ट्रान्सफर झालेले असतात. तसंच मित्रांनो 27 नक्षत्रांचं पण आहे. ते पहिलं नक्षत्र ते 27 नक्षत्र हे एकमेकात असे ट्रान्सफर झालेले असतात, त्यांचे गुण अवगुण सगळे दोष जे काय असेल ते. तर आता आपलं 14व्या नक्षत्राकडे 15व्या नक्षत्राकडे वळूया. खूप इंटरेस्टिंग नक्षत्र आहे हे. तर तुम्हाला सांगते, हे इतकं इंटरेस्टिंग नक्षत्र आहे, याचं नाव आहे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्रातच त्याचं हे लपलेलं आहे बघा. स्वाती नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 15वे नक्षत्र आहे. 15 नंबर बघा, 15, 5 आणि 1 6, शुक्र. तर मित्रांनो, याचं प्रतीक आहे वाऱ्यात उडणाऱ्या तरुण वनस्पतीचा आहे. विचार करा, वाऱ्यावर एखादी वेल सुंदर बहरलेली जी तरुण आहे अशी, तर ती काय देते, सुगंध देते. तर हे तरुण वनस्पती जे स्वातंत्र्य. तर मित्रांनो, स्वातंत्र्य हे कोणाला दिलं जात नाही, ते जन्मतात. जसं ह्या पृथ्वीवर हे सगळं स्वातंत्र्याने हे पशुपक्षी विहारत आहेत,
आणि वेलीला पहा कसलं स्वातंत्र्य नसतं, वाऱ्याच्या वेगानं वाढत असते. तर स्वातंत्र्य आपण बरंच बोलतो, मी अमुक धमक व्यक्तीला अरे मी खूप तिला स्वातंत्र्य दिलं आहे, मुलीला मी खूप मुलाला स्वातंत्र्य दिलं आहे, मी बायकोला खूप स्वातंत्र्य दिले. तर एक्सक्यूज मी, स्वातंत्र्य हे दिलं जात नाही. स्वातंत्र्य हे जन्मतात प्रत्येक व्यक्तीमध्ये, त्यानं जन्म घेतला त्याला स्वातंत्र्य मिळालं. तर असं आपण बरेच वेळा बोलून जातो, पण अनगावानं असं बोलू नये. तर नक्षत्राखाली, स्वाती नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये शोध आणि बदलाची तीव्र इच्छा असते. त्यांना आहे त्या परिस्थितीत कधीही राहायला आवडत नाहीत, त्यांना स्वतःहून ते परिवर्तन करत असतात. तर असे मानले जाते की ते सहसा अपारंपरिक भागाचा अवलंबन करतात. म्हणजे पारंपरिक त्यांना काही आवडत नाही, नवनवीन क्रियाशील असतात आणि एक सामंजस्यपूर्ण आणि मुत्सद्दी स्वभावाचे प्रदर्शन करतात. तर त्यांना कुशल वार्ताहर आणि शांतता, म्हणजे न्यूजवाले वार्ताहर तुम्ही पाहाल, न्यूजवाले कधीही पहा, ते स्वतःची जी काही मतं अभिव्यक्ती सगळं मांडत असतात. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून नाही, तर जे आहे ते मांडतात. इक्वल ते पलीकडलं खूप विचार करून मांडतात. त्यालाच म्हटलं जातं की ते अपारंपरिक मार्गाचा अवलंब करतात, की ते कुठल्याही एका बंधनात बांधलेले नसतात स्वाती नक्षत्राचे, पण जे करतील ते बॅलन्स करतील. तर मित्रांनो, आता आपलं आहे विशाखा. हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 16वे चंद्र नक्षत्र आहे. छान ऊन आले बघा ना, सूर्य. तर आपण 16व्या नक्षत्राकडे वळतोय. तर हे ज्योतिषशास्त्रातील 16वे चंद्र नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक सुशोभित प्रवेशद्वार. हे बघा असं सुंदर प्रवेशद्वार. मित्रांनो, लग्न असो, इतर कुठल्याही गोष्टी, बारसं असो, काही बिल्डिंगमध्ये कसला प्रोग्राम असो, चाळीत असो, तुमच्या घरी असो, गावात असो, एखादी व्यक्ती मोठा जीर्णोद्धार असो, तर पहिलं प्रवेशद्वार असतं. कारण प्रवेशद्वार फार म्हणजे असं प्रॅक्टिकली असं लोक, पण प्रवेशद्वार कसं, प्रवेशद्वारानंच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातात की इकडे काहीतरी मांगल्य असं उत्सव आहे, मांगल्यपूर्ण वातावरण आहे. म्हणून साहजिक आहे, आपल्याला कधी कुणाचं निमंत्रणही नसतं, परंतु ज्या वेळेला एखाद्या बिल्डिंगमध्ये, एखाद्या घरी काही असं तोरण बांधलं जातं, मग आपण म्हणतो अरे काहीतरी कार्य आहे. तर ते हे प्रवेशद्वाराचं हे विशाखा नक्षत्र आहे. की हे काय दर्शवतं, विजयी कमान आणि दृढ निश्चय, महत्त्वाकांक्षा आणि धैर्यांचा पाठपुरावा या विषयांना मूर्त रूप देतं. तर विशाखा नक्षत्राच्या अंतर्गत जन्मलेले व्यक्ती प्रेरित, स्पर्धात्मक आणि त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात असे मानले जाते. अनेकदा नेतृत्व गुण आणि ओळख आणि यशाची इच्छा प्रदर्शित करतात. तर असं हे 16वं नक्षत्र आहे. तर आता हे 17वं अनुराधा. नावातच किती सुंदर आहे बघा, अनुराधा. तर अनुराधा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 17वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक कमळाच्या फुलांचे आहे. हे बघा, हे कमळाची पानं आहेत. हे बघा, दिसलं हे कमळांच्या फुलाचे प्रतीक आहे. तर हे दृढ निश्चय, भक्ती आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता दर्शवते. अनुराधा नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्ती उद्देशाने तीव्र असतात, त्यांना फार जाणीव आणि अध्यात्माची प्रगल्भ जाणीव असते आणि त्यांच्या नातेसंबंधाबद्दल वचनबद्धता आणि त्यांना एकनिष्ठ, सहाय्यक, भागीदार आणि मित्र बनवतात असे मानले जाते अनुराधा नक्षत्रावरील. तर मग असं ज्या वेळेला पत्रिका एखाद्याची पाहिली जाते, तर त्याच्या पत्रिकेमध्ये त्याचे गुणदोष, त्याची कुठलं नक्षत्र आहे, तर कुठल्या नक्षत्रावर जन्मला आहे, त्याची राशी, त्या हिशोबानं जोड्या असं हे गुण दर्शवले जातात. तर मलाही फार आवडतं हे अनुराधा नक्षत्र, कारण नावातच किती सुंदर आहे बघा ना, गोडवा आहे अनुराधा. तर आता हे आपलं आहे 18वे आहे ज्येष्ठ नक्षत्र. ज्येष्ठ नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती आहे त्यांचं हे बघा, हे कानातले किंवा गोलाकार तावीज आहे, असं एक रिंग आहे त्याचं सिंबल, चिन्ह, की अशी कानातले किंवा गोलाकार तावीज रिंग आहे. हे ज्येष्ठता, अधिकार आणि परिवर्तनाची शक्ती दर्शवतं. साहजिक आहे, आपण नाही का बोलतो की ज्येष्ठ चिरंजीव, ज्येष्ठ चिरंजीव आणि ज्येष्ठ कुमारी. तर लिहिताना असं म्हणजे ती प्रथम अपत्य आपलं. तर ज्येष्ठता म्हणजे मोठं. तर अधिकार आणि परिवर्तनाची शक्ती दर्शवतं. ज्येष्ठ नक्षत्राखाली जन्मलेले लोक ज्ञानी, स्वतंत्र आणि अनेकदा
आंतरिक सामर्थ्य आणि लवचिकतेशी खोल भावना बाळगतात, ज्यामुळे ते त्यांच्या समुदायात नैसर्गिक नेते आणि मार्गदर्शक बनवतात. हे बघा, जर तुम्ही ज्येष्ठ आहात तर तुम्ही नम्र आहात, तुम्हाला झुकावं लागतं आणि म्हणूनच मग लोक तुम्हाला आवडीनं घेतात, प्रेम देतात, आदर देतात, मान सन्मान देतात. तर म्हणतात ना, ज्येष्ठ श्रेष्ठ असतात त्यांना खूप खूप यातना सहन कराव्या लागतात, तेव्हा त्यांचं मोठं पण टिकून असतं, मोठेपण. तर आता आपण वळूया 19व्या नक्षत्राकडे. 19वं नक्षत्र आहे मूल नक्षत्र. मूल. तर मूल नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 19वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक मुळांच्या गुच्छाने किंवा हत्तीच्या बकऱ्याने आहे. विचार करा, मूळ आपण नाही का बोलतं की मूळ समस्या काय, मूळ कारण काय, म्हणजे एक अशी खाली की ज्याची अशी गाठी, आपण नाही का बोलतो की जमिनीखाली मूळ असतं. कुळाने मूळ पाहू नये. तर हे मुळे परिवर्तन आणि आध्यात्मिक शोध या विषयांना मूर्त रूप देते. मूळ नक्षत्र अंतर्गत जन्मलेल्या व्यक्ती जिज्ञासू, गहन, आध्यात्मिक म्हणजे मूळ नक्षत्र, सत्याचा शोध घेणारे आणि त्याच्या आध्यात्मिक प्रवासात उद्दिष्ट आणि दृढ निश्चयाची सखोल भावना प्रदर्शित करतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती असतात मूळ, तर ते समजून जाते आध्यात्मिक, त्यांना कुठल्याही गोष्टीचं सखोल ज्ञान त्यांना आपोआप प्राप्त होतं या व्यक्तीचं. आता पूर्वाषाढा. तर हे नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 20वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक हाताच्या पंख्यानं किंवा टोपलीनं बनवलेले आहे. दृढ निश्चय, सामर्थ्य आणि धैर्याच्या अथक पाठलाग दर्शवतं. तर पूर्वाषाढा नक्षत्रांतर्गत जन्मलेल्या लोकांमध्ये स्पर्धात्मक भावना, नेतृत्व गुण आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची इच्छा असते असे मानले जाते. अनेकदा करिअरमध्ये अशी व्यक्ती फार उत्कृष्ट असतात, त्यांना दृढता आणि चिकाटी असते त्यांच्यामध्ये. तर असं हे पूर्वाषाढा नक्षत्र आहे, ज्याचं सिंबल बघा ना, पंख आहे, असं टोपली बघा ना कशी एकात एक आहे, कुठेच तुम्हाला ते तुटलेलं दिसत नाही आहे. आता आपण पुढचे नक्षत्र तर मला दिसत पण नाही आहे, कारण हे खूपच खराब झालं आहे. हे बघा, मी हे वाचू कसं नाही, सांगू कसं, पण मी प्रयत्न करते. 27 मिनिटांचा व्हिडिओ झाला आहे आणि 27 नक्षत्रांपैकी आत्ताशी आपले 21वं नक्षत्र आहे, पण आपण पटापट करून घेऊया. तर 21वं नक्षत्र आहे, ह्याचं नाव आहे उत्तराषाढा. ते पूर्वाषाढा झाला, आता उत्तराषाढ. तर हे नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 21वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक हत्तीच्या दांड्याचे आहे. हे अडथळ्यांवर मात करण्यासाठी चिकाटी आणि दृढ निश्चयाची शक्ती दर्शवतं. उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय, धैर्य, अभिमुख आणि अनेकदा मजबूत नेतृत्व गुण प्रदर्शित करतात, ज्यामुळे ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यात आणि इतरांना यशाच्या दिशेने मार्गदर्शित करण्यात प्रभावी ठरतात. तर ह्याचं प्रतीक बघा, हत्तीच्या दांड्याच्या आहे. हे बघा. तर आता आपण दुसऱ्या नक्षत्राकडे वळूया. इकडे जरा आता हे आलं, छाया आली वृक्षाची, ते पूर्ण तिकडं ते ह्याच्यामध्येच होते सूर्यात. तर आता आपण श्रवण नक्षत्राकडे वळतोय. तर हे श्रवण नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 22वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक कानाने दिलेले आहे. हे बघा, हे कानाने ऐकणे, शिकणे आणि ज्ञानाचा शोध घेण्याशी संबंधित आहे. श्रवण नक्षत्रांतर्गत जन्मलेले लोक उत्कृष्ट संभाषण करणारे, शिक्षणाद्वारे त्यांची बुद्धी वाढवण्यास उत्सुक असतात आणि त्यांच्या कुटुंब आणि समाजाप्रती जबाबदारीची तीव्र भावना असते. तर असे हे श्रवण नक्षत्र आहे. हे झाड खूप सुंदर आहे, छान आहे, कदंब वृक्ष वाटतंय मला. याचं बघा ना, याचं हे खोड किती मस्त आहे, झाड एकदम. तर आता आपण हे धनिष्ठाकडे वळलेलं आहोत. तर धनिष्ठा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 23वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक ड्रम किंवा वाद्य वाजवते. हे बघा, असं चालू आहे ना कॅमेरा. हां, हे सर्जनशीलता, नेतृत्व आणि कलांसाठी प्रेम दर्शवते. धनिष्ठा नक्षत्राखाली जन्मलेल्यांना असे मानले जाते की ते कुशल संगीतकार, कलाकार किंवा नेते आहेत, जे सहसा करिश्माई आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व प्रदर्शित करतात. तर बघा, म्युझिकवाले जेवढे असतील तेवढे धनिष्ठा नक्षत्राचे समजावे. तर आता हे शतभिषा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 24वे नक्षत्र आहे,
जे 100 औषधी किंवा ताऱ्यांचे प्रतीक आहे. हे बघा, हे उपचार, परिवर्तन आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधाचे प्रतिनिधित्व करते. शतभिषा नक्षत्रांतर्गत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये सहानुभूतीची तीव्र भावना, वैकल्पिक उपचार पद्धतींचा ध्यास आणि त्यांच्या अद्वितीय अंतर्दृष्टी आणि क्षमतांद्वारे जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असते असे मानले जाते. तर हे शतभिषा. आणि आता हे शतभिषा 24वे. आता आपण 25व्या नक्षत्राकडे. हे पूर्वभाद्रा. तर पूर्वभाद्रा नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील 25वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक तलवार किंवा अंत्यसंस्काराच्या खाटाचे 2 पुढचे पाय आहेत. अरे बापरे, हे बघा. तर हे शुद्धीकरण, त्याग आणि आत्मज्ञानाच्या प्रवासाशी संबंधित आहे. पूर्वभाद्र नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये न्यायाची तीव्र भावना, समज, परिवर्तनाची इच्छा आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली आंतरिक शक्ती असते, ज्यामुळे ते बदल आणि सुधारणांचे नैसर्गिक समर्थक बनतात. आणि आता आपण वळत आहोत उत्तराभाद्रा. तर हे नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील 26वे नक्षत्र आहे, ज्याचे प्रतीक सर्प किंवा हे बघा दुहेरी डोके असलेले, इकडे आणि इकडे सर्प किंवा असलेले दुहेरी दोन्ही बाजूनं, इकडे पण आहे बघा आणि इकडे पण आहे, असलेला मनुष्य आहे. हे अध्यात्म, शुद्धीकरण आणि उच्च ज्ञानाचा शोध दर्शवते. उत्तराभाद्र नक्षत्रात जन्मलेल्यांना करुणेची खोल भावना, मानवतावादी कारणासाठी वचनबद्धता आणि आध्यात्मिक वाढीची तीव्र इच्छा असते असे मानले जाते. ते सहसा आयुष्यभर शहाणपण आणि ज्ञान शोधत असतात. साधू संत आयुष्यभर ते ज्ञान शोधत असतात.